मंचावरील सादर करायचे आहे। सौ अर्चनाताई जयप्रकाश झुरोकार, कामगार महिला जिल्हाध्यक्ष, भारतीय आरोग्य सभापती, नगर परिषद बाळापूर। मी शब्दांमधूनही आरंभूया या सोहळ्याची ही गाथा, या सोहळ्याची ही गाथा। आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सर्व उपस्थित पालकांचे मी आपणा सर्वांचे शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते। हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे। स्वागत करीतो आम्ही आपले शब्दसुमनांच्या या वर्षावाने, आनंदले वातावरण इथले अतिथींच्या आगमनाने, अतिथींच्या आगमनाने। To begin this wonderful evening, we will have a ceremonial lamp lighting ceremony to symbolize the power and knowledge of positivity. दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे, तिमिरातून तेजाकडील प्रकाशाचा प्रारंभ आहे। चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात शुभ कार्याने करूया। मी मंचावरील मान्यवरांना व अतिथींना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमांचे स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत म्हणजे त्यागाची, अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा तेज पसरवणारी ज्योत म्हणजे प्रकाशाची, निराशेच्या मनात आशेचे किरण पोहोचवणारी ज्योत म्हणजे प्रेरणेची। तर दीप प्रज्वलन होत आहे। तो महाराष्ट्र होता, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता, आपला शिवबा होता। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक महान योद्धा, ज्यांनी विजापूरच्या आदिलशाही आणि मुघल साम्राज्याशी लढा देऊन रायगडावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले, असे शहाजीराजे भोसले आणि जिजाबाईचे सुपुत्र राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन होत आहे। त्यानंतर ज्यांनी स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण आणि बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचले, अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले, सामाजिक समता आणि दलितांच्या हक्कांसाठी लढणारे हे क्रांतिकारक जोडपे, मुलींची पहिली शाळा उभारून जातीभेद व अनिष्ट प्रांताविरुद्ध संघर्ष केला, असे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचं पूजन होत आहे। त्यानंतर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी नारा ज्यांनी आम्हाला दिला ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक, ज्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्यांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांचा आणि कामगाराच्या हक्काचे समर्थन केले। ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे आधुनिक भारताचे शिल्पकार सुद्धा म्हटले जाते, असे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा पूजन झालेलं आहे। अशा या महापुरुषांना माझा